कर्जत दहिवली येथील भाविक शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनाला टाटा मिनी बसने प्रवास करत असताना त्यांच्या बसला इगतपुरी येथील समुद्री महामार्गावर भीषण अपघात झाला। यामध्ये टाटा मिनी बसचे चालक दत्ता ढाकवळ यांचा जागीच आणि प्रवासी सुरेश गौरू लाड यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी अंत झाल्याचं वृत्त असून 3 भाविक जखमी झाल्याची माहिती मिळते। जखमींना उपचाराकरता इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। मिनी बस चालकाला झोप लागल्यामुळे साइड बॅरिकेड्सला बस जबरदस्त धडकली असल्याचा अंदाज इगतपुरी पोलिसांकडून वर्तवण्यात आलाय। 1 नोव्हेंबर रोजी पहाटे दहिवली येथून MH46 AH 0767 क्रमांकाच्या बसला समृद्धी महामार्गावर बोगद्याजवळ अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलीस कंट्रोल आणि सुरक्षा रक्षकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केलं। यावेळी बस चालक दत्ता ढाकवळ गंभीर जखमी होऊन जागीच निधन झाल्याचे तर सुरेश गौरू लाड यांना रुग्णालयात नेत असताना ते दगावल्याची माहिती मिळते। या अपघातात सुरेखा लाड, नंदकुमार मोरे, राजेश विश्वनाथ लाड हे जबर जखमी झालेत। त्यांना रुग्णवाहिकेमधून इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। या अपघातात दगावलेला चालक दत्ता ढाकवळ हा कर्जत ढाक येथील रहिवासी असून तो कुशीवली गावात सध्या वास्तव्यास होता। त्याच्या अकाली जाण्याने कुटुंबासहित मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। याबाबतचा पुढील तपास इगतपुरी पोलीस करत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी आनंद सकपाळ, नरेश जाधव, कर्जत। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।